19 फेब्रुवारी 1630 मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक खास तारीख। याच दिवशी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊंनी एका अशा तेजस्वी बालकाला जन्म दिला जो बालक पुढे जाऊन एक महापुरुष झाला आणि एक असा राजा झाला जो आज 350 वर्षानंतरही तमाम मराठ्यांच्या हृदयावरती राज्य करीत आहे। आणि त्या महान राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणजेच किल्ले शिवनेरी। नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र। मित्रांनो, मी वैभव कांबळी आणि ही माझ्याबरोबर समिधा। स्वागत करतो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। आणि आज एक खास दिवस आहे आणि आज आम्ही आलेलो शिवनेरी गडावरती जाण्यासाठी। आणि आता सध्या आम्ही उभे आहोत जुन्नर बस डेपोमध्ये। आम्ही सकाळी नायगावरनं निघालो आणि मुंबई सेंट्रलवरनं बस घेतली जुन्नरची, जी 7 वाजता आम्ही तिकडून निघालो आणि आता तब्बल 1:30 वाजून गेलेत आणि आता आम्ही इथे पोचलेलो आहोत। आता पहिलं तर मस्तपैकी इथे फेमस मिसळ आहे, तिचा आस्वाद घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही शिवनेरीकडे मार्गक्रमण करणार आहोत। तर तुम्ही बघत राहा या व्हिडिओमध्ये। जो मुंबई सेंट्रलपासून इथपर्यंत जो प्रवास आहे त्याचे पण काही मी शॉर्ट्स शूट केलेले आहेत, ते पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। आणि खूप खास असा दिवस आहे माझ्यासाठी तरी, कारण मी खूप दिवसापासून या क्षणाची वाट बघत होतो। आणि मगाशी गाडीमध्ये बसमध्ये असताना पण मी थोडा इमोशनल झालेलो जेव्हा जुन्नर शहरात गाडीने प्रवेश केला बनकर फाट्यावरनं, त्यावेळी मी माझ्या डोळ्यात पाणी आलेलं आणि वाट बघतो कधी एकदा जातो आहे शिवनेरी गडावरती आणि त्या जन्मस्थानाचं दर्शन घेतो जिथे महापुरुषाचा जन्म झालेला, माझ्या हिरोचा जन्म झालेला। आणि काय बोलू, ते खूपच इमोशनल झालं। 12 ऑक्टोबर 2024 दसरा होता आणि मी पहाटे लवकर उठून तयार झालो होतो। नायगाव स्टेशनवरनं मुंबई सेंट्रलला जाणारी पहाटेची आम्ही लोकल ट्रेन पकडली आणि थेट गाठलं मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन। मुंबई सेंट्रल डेपोमधून जुन्नरला जाणारी सकाळी 7 वाजताची बस आम्ही पकडली आणि सुरू झाला आमचा मुंबई ते जुन्नर STचा प्रवास। मुंबई, पालघर किंवा ठाणे जिल्ह्यातून तुम्हाला जर शिवनेरीला जायचं असेल तर तुम्हाला मुंबई सेंट्रल किंवा कल्याण बस डेपोमधून बस भेटू शकते। नुकताच पावसाळा संपल्यामुळे आजूबाजूचा परिसर खूप हिरवागार झाला होता। मुंबई जुन्नर बस दुपारच्या जेवणासाठी ज्या हॉटेलजवळ थांबते त्या हॉटेलजवळ उभं राहून तुम्ही भैरवगडचा अतिशय सुंदर नजारा पाहू शकता। त्यानंतर तुमची बस जेव्हा माळशेज घाटातून जाते त्यावेळी आजूबाजूला दिसणारे नजारे पाहून तुमचे मन प्रसन्न व प्रफुल्लित होते। माळशेज घाट हा महाराष्ट्रातील एक मोठा आणि खूपच सुंदर असा घाट आहे। या घाटातून जाताना तुम्हाला सह्याद्रीचे अतिशय सुंदर रूप दिसते। सह्याद्रीतील कडे कपाऱ्या, वेगवेगळे वॉटरफॉल्स तुम्हाला या माळशेज घाटातून पाहायला मिळतात। शिवनेरीला जाण्याची खूप दिवसापासूनची इच्छा आणि तेही माळशेज घाटातून होणारा प्रवास, यामुळे समिधा आणि मी दोघेही खूप खुश होतो। पण खरं तर बाईक राईड करत हा प्रवास करण्याचा माझा विचार होता, परंतु पाठदुखी असल्यामुळे मी हा विचार तिथेच रद्द केला। पण तुमच्याकडे जर तुमचे खाजगी वाहन असेल तर मी म्हणेन तुम्ही तुमच्या खाजगी वाहनानेच प्रवास करा, त्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल आणि तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचतील। सह्याद्रीच्या अशा सुंदर घाटवाटातून प्रवास करत करत आमची बस दुपारी 1:30 वाजता जुन्नर बस डेपोमध्ये पोचली। जुन्नरला पोचल्यावर जुन्नर बस डेपोच्या समोर असलेल्या प्रसिद्ध अशा गुरुदत्त मिसळ या हॉटेलमध्ये आम्ही गेलो आणि तेथील स्पेशल मिसळ व लस्सीचा आनंद लुटला। तुम्हीही एकदा ट्राय करू शकता।
झणझणीत मिसळ खाल्ल्यानंतर आता वेळ होती किल्ले शिवनेरीकडे जायची. त्यासाठी आम्ही एक ऑटो केली. 100 रुपयात आम्ही किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जाऊन पोचलो. शिवनेरीच्या पायथ्याशी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तू, शिवाजी महाराजांच्या मूर्त्या या सर्वांची विक्री करणारे वेगवेगळी दुकानं दिसतील. तिथून तुम्ही शॉपिंग करू शकता. शिवनेरी गडावरती जाण्यासाठी तुमच्याकडनं कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारले जात नाही, परंतु तुम्हाला तुमच्या नावाची नोंदणी करावी लागते व तुमच्याजवळ कोणती प्लॅस्टिकची बॉटल असेल तर ती जप्त केली जाते, कारण गडावरती प्लास्टिकची बॉटल वापरण्यास सक्त मनाई आहे. वरती पाण्याची सोय केलेली आहे, त्यामुळे पाण्याची चिंता करण्याची तुम्हाला गरज नाही. गडावरती स्वच्छता राहावी म्हणून संपूर्ण गडावरती जागोजागी अशा प्रकारचे डस्टबिन लावण्यात आलेले आहेत. शिवनेरी गडावरती एकूण 7 दरवाजे आहेत. थोडं वरती चढल्यानंतर तुम्हाला त्यापैकी पहिला दरवाजा म्हणजे महादरवाजा पाहायला मिळतो. काळ्या घडीव पाषाणात बांधलेला गडाचा हा प्रथम दरवाजा 2 बुरुजांनी मजबूत केलेला आहे. आतल्या बाजूस 2 पहारेकऱ्यांच्या खोल्या आहेत, जिथून तुम्हाला तटबंदीच्या वरच्या बाजूस जाता येते आणि तिथून शहर व सभोवतालचा विहंगम दृश्य तुम्हाला पाहायला मिळते. जुन्नर परिसरातील शिवनेरी किल्ला हा कल्याण बंदर ते घाटमाटाच्या प्राचीन व्यापारी मार्ग संरक्षित करण्यासाठी बांधला गेला असावा. शिवनेरी डोंगराच्या तिन्ही बाजूस खोदलेली कोरीव लेणी हा परिसर इसवी पूर्व 1ल्या शतकात बौद्ध धर्माचे केंद्र असल्याची साक्ष देतात. शिवनेरी किल्ला सातवाहन, शिलाहार, यादव तसेच बहामनी सुलतान या वेगवेगळ्या राजवटींच्या ताब्यात होता. त्यानंतर हा दुर्ग छत्रपती शिवरायांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांना देण्यात आला व त्यांच्याकडून इसवी 1595मध्ये शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्याकडे आला. मराठा स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इसवी 1630 साली याच किल्ल्यावरती झाला. इसवी 17व्या शतकात बांधलेल्या या किल्ल्याला काही ठिकाणी तटबंदी असून काही भागात नैसर्गिक कड्यांचे संरक्षण लाभले आहे. या डोंगरी किल्ल्याच्या तटबंदीमध्ये प्रामुख्याने 7 प्रवेशद्वारांसह शिवजन्मस्थान, शिवाई मंदिर, कमानी मस्जिद, ईदगाह, जिजामाता मंदिर किंवा शिवकुंज, अंबारखाना, कडेलोट, बदामी टाकी, गंगा जमुना टाकी अशी पाण्याची अनेक टाकी तसेच बौद्ध लेण्यांचे 3 समूह आहेत. महादरवाजापासून थोडं पुढे चालत गेलं की आपल्याला दुसरा दरवाजा लागतो, तो म्हणजे गणेश दरवाजा किंवा परवानगीचा दरवाजा. या प्रवेशद्वाराला 2 बुरुज असून आतील बाजूने छतावर जाण्यासाठी जिना आहे. कमानीवर 2 लहान मिनार आणि घुमट दिसतात. दरवाजाच्या कमानीवर 2 हत्ती आणि गंडभेरुंड म्हणजेच 2 डोके असलेला गरुड यांना पंजात जखडून ठेवणाऱ्या सिंहाचे अंकन दिसते. मंडळी, गणेश दरवाजा पार केल्यानंतर तुमच्या डाव्या बाजूला दिसणारे दृश्य पाहून तुमचे मन प्रसन्न व प्रफुल्लित होते. नुकताच पावसाळा संपल्याने हिरवागार झालेला जुन्नरचा हा परिसर तुमच्या मनाला भुरळ पाडतो. त्यात फुलून आलेली सोनकी आणि झेंडूसारखी दिसणारी पिवळी फुलं तुमच्या डोळ्यांना आकर्षित करत असतात. गणेश दरवाजापासून थोडंसं चाललं की आपल्याला लागतो तिसरा दरवाजा, तो म्हणजे पीर दरवाजा. या दरवाजाच्या मध्यवर्ती कमानीतून प्रवेशद्वार असून त्याच्या दोन्ही बाजूस अलंकृत कमानी आहेत. कमानींमध्ये दिवे ठेवण्यासाठी कोनाडे आहेत आणि बाह्य बाजूस फुलांचे अलंकरण आहे. दरवाजाच्या अंतर्भागात प्रवेशद्वार आणि त्याच्या दोन्ही बाजूस कमानयुक्त कक्ष आहेत. बाहेरून समतल दिसणाऱ्या छताची रचना आतून पाहिल्यास त्यात 3 घुमट दिसतात. पीर दरवाजाच्या पलीकडे जाताच तुम्हाला डाव्या बाजूला सुशोभित केलेले गार्डन दिसते, जिथे बसून तुम्ही आराम करू शकता. दसऱ्याची सुट्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती लोक गडावरती आज आली होती. संपूर्ण शिवनेरी गड पाहण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 तासाचा वेळ लागू शकतो. थोडं वरती चढल्यानंतर तुम्हाला एक भला मोठा दरवाजा लागतो, ज्याला हत्ती दरवाजा असेही म्हणतात. हत्ती दरवाजा हा या गडावरील यादवांची एकमेव निशाणी आहे. या दरवाजाच्या भल्या मोठ्या आकारामुळे याला हत्ती दरवाजा असे म्हणतात.
हत्ती दरवाजाच्या वरच्या बाजूस तुम्हाला 2 पाण्याची टाकी दिसतील. त्याचबरोबर सभोवताली फुललेली सुंदर अशी सोनकीची फुलंही तुम्हाला दिसतात. थोडं पुढे चालत गेलं की तुम्हाला 2 मार्ग दिसतात. तुमच्या डाव्या बाजूला दिसणाऱ्या पायऱ्यांनी तुम्ही गडावरती जाऊ शकतात आणि तुमच्या उजव्या बाजूला दिसणारा मार्ग तुम्हाला शिवाई मंदिराकडे घेऊन जातो. मुघलकालीन युद्धाच्या धामधुमीत शहाजी राजांनी 1629 मध्ये राजमाता जिजाऊंना बाळंतपणासाठी शिवनेरी किल्ल्यावर ठेवले होते. गडावरील शिवाई मातेवर जिजाऊंची विशेष श्रद्धा होती. राजमाता जिजाऊंनी महाराजांचे नामकरण याच माता शिवाई देवीला केलेल्या नवसावरून शिवाजी असे केले होते. विशेषतः नवरात्रीच्या काळात या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. शिवाई देवी ट्रस्ट आणि कुसूर ग्रामस्थांच्या वतीने या काळात विविध धार्मिक उत्सवांचे आयोजन केले जाते. शिवनेरी पर्वताच्या दक्षिणेकडील कपारीत खोदलेल्या गुहेत शिवाई देवी मंदिर आहे. मूळ गर्भगृह आयताकृती असून त्यासमोरील लाकडी खांबावर उभारलेला सभामंडप आहे. गर्भगृहात शिवाई देवीची तांदळा रूपातील आणि महिषासुरमर्दिनी रूपातील मूर्ती आहे. सध्या असलेली शिवाई देवीची मूर्ती व तांदळा 1935 मध्ये नव्याने स्थापित करण्यात आला आहे. 1932च्या सुमारास गुप्तधनाच्या आमिषापोटी शिवाई देवीची मूळ शिवकालीन मूर्ती व तांदळ यांची हानी करण्यात आली होती, अशी माहिती जुने जाणते सांगतात. दरम्यान मुघलपूर्व काळात किल्ले शिवनेरी डोंगर कोळी बांधवांच्या ताब्यात होता. त्या काळी त्यांनीच गडदेवता शिवाई देवीची प्रतिष्ठापना केली असावी, असे इतिहास अभ्यासक सांगतात. डोंगरकड्याच्या पाषाणात कोरण्यात आलेल्या मोठ्या दगडी घुमटामध्येच शिवाई देवीची मूर्ती व तांदळा स्थापन केलेला होता. 1935 मध्ये नव्याने घडविण्यात आलेली चतुर्भुज मूर्ती आकर्षक आहे. मूर्तीसमोरील तांदळा मोठ्या आकाराचा करण्यात आलेला आहे. पूर्वीच्या दगडी घुमटीचे रूपांतर आकर्षक 4 खांबी नक्षीदार प्रभावळीत करण्यात आले. मूर्तीच्या पुढे कान, नाक, डोळे कोरलेली शेंदूर लावलेली आत्मलिंगाप्रमाणे असलेली स्वयंभू मूर्ती आहे. तिला तांदळा संबोधले जाते. या मूर्तीला नंतर स्थानिक भक्तांनी तैलरंग दिलेला होता. 8 वर्षांपूर्वी शिवाई देवी मंदिराच्या संवर्धनाच्या वेळी पुरातत्व विभागाने प्रभावळीवरील तैलरंग काढून टाकून मूर्ती मूळ स्वरूपात आणली. देवीच्या मंदिरातील सुबक कलापूर्ण नक्षीदार लाकडी सभामंडपाचे काम नव्याने पेशवाई काळात करण्यात आले होते. तसेच सभामंडप व परिसराची दुरुस्ती 1907 मध्ये मराठे मंडळी ट्रस्ट मुंबई या भाजी व्यापार करणाऱ्या संस्थेने केल्याची नोंद आहे. अलीकडे या सभामंडपाची दुरुस्ती जुन्या धाटणीतील सागवानी लाकडात करण्यात आली आहे. चंद्रपूरवरून खास सागवानी लाकूड आणून त्यावर उत्तम नक्षीकाम करण्यात आले आहे. शिवाई देवी प्रवेशद्वाराच्या बाजूने जाणारा मार्ग शिवनेरी लेण्यांकडे जातो. शिवनेरी डोंगरात सातवाहन पश्चिम क्षत्रप काळात म्हणजेच 1ल्या ते 3ऱ्या शतकात कोरलेले 4 लेणी समूह आहेत. पूर्वेकडील जुन्नर बाजूच्या लेणी समूहाकडे जाण्यासाठी कमानी मशिदीकडून अरुंद वाट आहे. या दोन्ही लेणी समूहात एकूण 55 लेणी आहेत. दक्षिणेकडील तटबंदीयुक्त लेणी समूहात 27 लेणी आहेत आणि त्या शिवाई देवी मंदिरापासून सुरू होतात. या समूहात 1 चैत्यगृह आणि इतर विहार आहेत. पश्चिमेकडील नाणेघाट बाजूच्या समूहात 6 लेणी आणि काही पाण्याची टाकी आहेत. लेणी क्रमांक 76 मध्ये चित्रांचे अवशेष सापडतात. त्यावरून ही लेणी कधी काळी रंगवलेली असावीत. काही लेण्या पाहिल्यानंतर आम्ही गडाच्या वरती जाण्याचा मार्ग पकडला. जेव्हा तुम्ही गडाच्या वरती चढायला लागतात तेव्हा तुम्हाला आणखी 2 दरवाजे लागतात. त्यापैकी पहिला दरवाजा लागतो तो म्हणजे मेणा दरवाजा आणि काही अंतर आणखी चढल्यानंतर तुम्हाला दुसरा दरवाजा लागतो तो म्हणजे कुलूप दरवाजा. आणखी थोडं वरती गेल्यानंतर तुम्ही अंबारखान्या शेजारी येऊन पोचता. अंबारखाना म्हणजे ती जागा म्हणजे जिथे धान्य साठवणूक केली जाते. युद्ध काळात मोठ्या प्रमाणावर इथे धान्य साठवणूक केली जायची. अंबारखानापासून थोडं पुढे चालत जाताना तुम्हाला तुमच्या डाव्या बाजूला गंगा जमुना टाके बघायला मिळतात आणि आणखी थोडं पुढे चालत गेल्यानंतर तुम्ही येऊन पोचता ते शिवकुंजाजवळ. शिवकुंज म्हणजे राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी यांची प्रतिकृती असलेले मंदिर. या मंदिरात जाऊन आम्ही दोघं बाल शिवाजी आणि राजमाता जिजाऊंसमोर नतमस्तक झालो.
शिवकुंजाच्या ठीक समोर तुम्हाला 3 वास्तू दिसतात: कमानी मस्जिद, हमामखाना आणि शिवजन्मस्थान. शिवकुंजच्या उत्तरेकडील बाजूस दगडी कमानी मस्जिद आहे. या पूर्वाभिमुख संरचनेमध्ये एक मोठी खोली असून त्यात प्रार्थनेसाठी मेहराब आहे. येथील शिलालेखात ही मस्जिद इसवी सन 1616-17 साली बुरहान निजाम शाह तिसऱ्याच्या कारकिर्दीत बनवली गेली असे नमूद केले आहे. मध्यभागी विटांचे घुमट असून त्याच्या दोन्ही बाजूला मिनार आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे इथला हमामखाना. हमामखाना म्हणजे आंघोळीचे ठिकाण. विचार करून बघा मंडळी, बाल अवस्थेत असणारे शिवाजी महाराज याच ठिकाणी येऊन आंघोळ करत असतील का? त्यानंतर आला या प्रवासातील सर्वात भावूक क्षण, कारण आता मी त्या वास्तूमध्ये त्या खोलीजवळ उभा होतो जिथे आपल्या राजांचा म्हणजेच हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. एक असं व्यक्तिमत्व ज्यांच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे आणि ज्यांच्यासाठी माझ्या मनात सर्वोच्च स्थान आहे. खूप दिवसांपासून ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण अखेर आला होता. हा इतका भावूक क्षण होता की आज हा व्हिडिओ एडिट करताना पण माझे डोळे पाणावले होते. शिवजन्मस्थानाच्या बाजूलाच आहे ते म्हणजे बदामी टाके. किल्ल्याच्या उत्तरेकडील टोकाजवळ पावसाचे पाणी साठवण्यासाठी बांधलेले हे घडीव दगडाचे टाके आहे. जमा झालेल्या पाण्याची पातळी तपासण्यासाठी मध्यभागी एक स्तंभ असून त्यात छिद्रे केलेली आहेत. टाक्यात उत्तरेकडील भिंतीत 2 कमानी आहेत. बदामाचा आकार असल्यामुळे या टाकीला बदामी टाके असे म्हटले जाते. बदामी टाकी पाहिल्यानंतर बदामी टाकीच्या बाजूला असलेल्या मार्गाने आम्ही पोचलो या किल्ल्यावरील शेवटचा पॉईंट म्हणजे कडेलोट पॉईंटकडे. शिवनेरी किल्ल्यावरील असलेला हा शेवटचा पॉईंट म्हणजे कडेलोट पॉईंट. शिवनेरी किल्ल्याचे दुर्गम असे उत्तरेकडील टोक हे मृत्यूदंडाची शिक्षा दिलेल्यांना कडेलोट करण्यासाठी वापरले जात असे. कडेलोट पॉईंटवरून एका बाजूला तुम्हाला जुन्नर शहराचे विहंगम दृश्य दिसते तर दुसऱ्या बाजूला फुललेला सोनेरी पिवळ्या फुलांचा फ्लोरा तुमच्या मनाला वेड लावतो. तर अशा प्रकारे कडेलोट पॉईंट हा शिवनेरी किल्ल्याचा शेवटचा पॉईंट होता आणि मला खूप चांगलं वाटलं इथे येऊन. एवढ्या दिवसाची इच्छा होती ती पूर्ण झाली आणि सगळ्यांनी इथे यायला पाहिजे, कारण हे तुम्ही मागे बघतायत ना दृश्य, हे बघा, ते बघा, फुलं बघा, फुलं एवढं सुंदर इथे मेंटेन केलं आहे वन विभागाने आणि आर्किओलॉजी डिपार्टमेंटने. त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि प्लॅस्टिकची बॉटल पण वरती नेऊन देत नाही, त्यामुळे पण तरीसुद्धा काही लोकांनी आणल्यात आणि टाकत पण होते. समिधाने एक मगाशी बाटली उचलून डस्टबिनमध्ये टाकली, त्याबद्दल तिचं कौतुक. शाबाश समिधा, असंच काम करत राहा. आणि आता आम्ही जातो आहे आमच्या हॉटेल रूमवर. वाजलेलं जातं जवळपास 6 वाजलेलं आणि 6 वाजता किल्ला बंद होतो. आता दसरा असल्या कारणाने जास्त वेळ चालू ठेवतात, तरीसुद्धा आपण रिस्क न घेता आपण फटाफट खाली उतरूया. खरं तर अजून काही वेळ शिवनेरी गडावरती थांबण्याची इच्छा होती, परंतु काळोख होत असल्यामुळे आम्ही गड उतार झालो आणि जुन्नर शहरात जेवण करून त्यानंतर ऑनलाईन बुक केलेल्या फुल गुलाब या होमस्टेमध्ये थांबलो. तर रात्री आम्ही ज्या रूममध्ये राहिलेलो ती रूम तुम्हाला दाखवतो. गुलाब लॉन आणि होमस्टे आहे, जिथे आम्ही रात्री राहिलेलो. तुम्हाला एक छोटीशी रूम टूर दाखवतो. सिंगल बेडची रूम आहे, अशा प्रकारे रूम आहे बघा. त्याच्यात 2 सिंगल बेड आहेत.
तर हा इकडचं स्टे तसा चांगला आहे, अफोर्डेबल आहे. फक्त जुन्नरपासून जवळजवळ 4.5 किलोमीटर लांब आहे. तर तुम्ही इकडे स्वतःची व्हेकल घेऊन येणार असाल या ठिकाणी तर मग ओके आहे. पण जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने येणार असाल तर थोडं तुम्हाला कॉस्टली पडू शकतं, कारण जुन्नरवरनं इकडे यायला ऑटोवाले 200 रुपये घेतात, चार्ज करतात. आता परत आम्हाला इथून जुन्नरला जायचं तर परत मला वाटते 200 रुपये आम्हाला द्यायला लागणार आहे. तर हे जरा कॉस्टली पडू शकतं. तर ही गोष्ट तुम्ही नक्की कन्सिडर करा इकडे येण्याच्या पूर्वी. दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक आम्ही ठरवले लेण्याद्री गणपतीचे दर्शन करावे. मग आम्ही जुन्नर बस डेपोमधून बसमध्ये बसलो आणि लेण्याद्री फाट्याला उतरलो. लेण्याद्री फाट्यावरून आम्ही इको गाडीमधून 100 रुपये देऊन लेण्याद्री डोंगराच्या पायथ्याशी पोचलो. तेथून हार फुले प्रसाद घेऊन आम्ही पायऱ्या चढू लागलो. लेण्याद्री फाटा ते लेण्याद्री डोंगराच्या पायथ्यापर्यंतचे अंतर हे 2.5 किलोमीटर आहे आणि त्यानंतर 300 पायऱ्या चढून लेण्याद्री गणपतीपर्यंत पोहोचता येते. पायऱ्या चढताना तुम्हाला अनेक माकडे दिसतात. त्यांच्यापासून तुमच्या खाण्याच्या वस्तू बॅग्स वगैरे तुम्हाला सांभाळून ठेवाव्या लागतात. आम्ही माकडांना घाबरवण्यासाठी सेल्फी स्टिकचा वापर केला. लेण्याद्री बुद्ध लेणी ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे. लेण्याद्री स्थान अष्टविनायकपैकी एक असलेल्या गिरिजात्मज लेण्याद्री गणपतीसाठी प्रसिद्ध आहे. त्यातील 8व्या गुहेत गिरिजात्मकाचे देऊळ आहे. या गुहेला गणेश लेणी असेही म्हणतात. देवळात येण्यासाठी 307 पायऱ्या चढाव्या लागतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनलेले आहे. हे स्थान डोंगर खोदून तयार केलेले आहे. जुन्नर तालुक्याच्या उत्तरेला हतकेश्वर आणि सुलेमानच्या डोंगर रांगांमध्ये असलेल्या 28 लेण्यांपैकी एका लेण्यात गणपतीची मूर्ती असल्याने त्या सर्व लेण्यांना गणेश लेणी असे म्हणतात. या ठिकाणाचा उल्लेख जीर्णापूर व लेखन पर्वत असा झाल्याचे आढळते. पार्वतीने ज्या गुहेत तपश्चर्या केली असा समज आहे, त्याच गुहेमागे कुणा गणेश भक्ताने गणपतीची ही मूर्ती कोरली आहे. हा भाग गोळेगाव या गावाच्या हद्दीमध्ये आहे. जवळूनच कुकडी नदी वाहते. हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला लेण्याद्री असे नाव पडले व याच रांगांच्या अतिशय परिपक्व व मजबूत बेसाल्ट खडकात अनेक बौद्ध कोरीव शैलगृह कोरलेली आढळतात. या लेणींचे मूळ नाव कपिचित बुद्ध लेणी असे होते. त्याचे मूळ कारण म्हणजे या लेणींवर असलेल्या वानरांचा वावर होय. पाली भाषेत कपी म्हणजे वानर किंवा माकड, चित किंवा चिता म्हणजे एकत्रित राहणारे किंवा आवडणारे असा देखील होतो. म्हणजेच जेथे वानर एकत्रित राहतात किंवा वानरांना आवडणारी जागा म्हणजेच कपिचित. आजही या डोंगरावर माकडांचा जथ्था राहत असतो. प्राचीन काळापासून जेथे वानरांचा वावर असावा म्हणूनच त्या काळी इथे लेणी कोरणाऱ्यांनी किंवा येथे राहत असलेल्या भिक्षू संघाने या लेणी समूहाला कपिचित बुद्ध लेणी असे संबोधले होते. येथील शिलालेखात असा स्पष्ट उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. शिलालेखात कपिचित म्हणजेच माकडांचे आवडते ठिकाण. या ठिकाणी 40 शैलगृह असून मुख्य 30 शैलगृह पूर्व पश्चिम रांगेत दक्षिणेकडील जुन्नर शहराकडे तोंड करून आहेत. या 30 शैलगृहांपैकी गुंफा क्रमांक 6 व 14 हे चैत्यगृह म्हणजेच प्रार्थनास्थळ असून बाकीचे विहार म्हणजे भिक्षुकांची निवासस्थाने आहेत. जर जुन्नरमध्ये तुम्हाला स्वस्त दरात राहण्याची सोय करायची असेल तर लेण्याद्री देवस्थानाच्या पायथ्याशी तुम्हाला 600 रुपयांमध्ये भक्तनिवासमध्ये राहण्याची सोय होऊ शकते. इथल्या काही लेण्या पाहून आणि फोटोज क्लिक करून आम्ही खाली उतरलो. खाली उतरल्यानंतर पायथ्याशी असलेल्या हॉटेल गिरजामध्ये आम्ही मसाला डोसा आणि मिसळीवर ताव मारला. चव म्हणाल तर मसाला डोसा आणि स्पेशल मिसळ या दोन्हींची चव अव्वल होती. मी तुम्हाला या हॉटेलमध्ये हे 2 पदार्थ ट्राय करण्यासाठी जरूर रेकमेंड करेन. तर मंडळी, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.